देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिलेल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी आसनी संसारी जीवावे मुकरे आसनी संसारी जीवावे मुकरे तेने नाट्यवारी बाय सदा हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव मने रागांची आपुडा ज्ञानदेव मने रागांची आपुडा वारके चरण पांडवा घरी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण चरणो बार देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची देवाची दारे उभा क्षणभरी
साधिलेल्या तेने मुक्तीच्या साधिलेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा नारी साधिलेल्या तेने मुक्तीच्या साधिलेल्या तेने मुक्तीच्या
उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची हा पुन्हा द्वारकेचा राजा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तटे भीमरत्यम वरं पुंडरीकाच धातु मुनीन्द्रं समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेया हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अनाथांची माय वैराग्य मूर्तींचे आग्रमणी ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय. त्या ज्ञानेश्वर महाराजांना एकदा नमन. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा तेरा ग्रंथातला हरिपाठ या शास्त्रातला पहिलाच अभंग सेवेकरताना
उघडलंय. बघा आम्ही नीट काय म्हणतोय ते. हरिपाठ हा ग्रंथ किंवा हरिपाठ हे शास्त्र. उदाहरणार्थ समजा एखाद्या लेखकाने लिहिलेले पुस्तक तेव्हाच ग्रंथ किंवा शास्त्र म्हणून ओळखले जाते जेव्हा त्या पुस्तकाला अनुबंध चतुष्टक असतात. आता अनुबंध चतुष्टक म्हणजे काय, तर त्या शास्त्राचा त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे. आता हरिपाठाचा अधिकारी कोण, ते हरिपाठाचा विषय काय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. संबंध हरिपाठामुळे आपलं जीवन सार्थकी लागेल आणि त्यामुळे फायदा चारी मुक्ती साधता येते. आणि हाच हरिपाठ ज्याच्या टीकेवर बनलाय, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेची टीका ज्ञानेश्वरीत केली आणि ज्ञानेश्वरीवर टीका ही हरिपाठावर केली. आता तुम्ही पहा, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खूप श्रेष्ठ आहे, कारण तो गीतेमुळेच बनलाय. गीता हाच ग्रंथ किती श्रेष्ठ आहे. गीता हा ग्रंथ इतका श्रेष्ठ आहे असं बोललं ना, बरीच लोक म्हणतात राहू द्या भाऊसाहेब, माहिती आहे 1 रुपयाला मिळणार आहे. गीता प्रेस गोरखपूर 1 रुपयाला मिळणारा जरी ग्रंथ असला तरी त्याच्या किमतीवर त्याची खरी किंमत आपण काढू शकत नाही. कारण तुम्ही वर्तमानपत्र वाचताना सकाळ, किती जरी आवडीने तो सकाळ वाचणारा जर वृत्तपत्र प्रेमी असेल ना, तरी तो जास्तीत जास्त तो सकाळ दुपारपर्यंत वाचतो. सकाळ या शब्दालाच दुपारपर्यंतची मर्यादा आहे. किती पण जरी मोठा वाचक प्रेमी असेल तरी तो दुपारपर्यंत वाचतो. तरी सुद्धा जर तो सकाळ टिकला तर दुसऱ्या दिवशीच्या सकाळी त्या सकाळवर घरातल्या लहान बाळाचा कार्यक्रम आटोपला जातो. कारण त्या सकाळची मर्यादा. पण 5000 वर्षांपूर्वीचा ग्रंथ गीता अजून पण आपण डोक्यावर घेऊन नाचतो, म्हणजे खरंच त्या ग्रंथाची किंमत काही वेगळीच आहे. आता तुम्ही पहा, एक सुभाषित काय म्हणतात सुभाषितामध्ये, हरिसम जगत कछु वस्तू नहीं प्रेम भाव सम पंथ नहीं सद्गुरु सम सज्जन नहीं गीता सम ग्रंथ. म्हणजे काय, या जगात हरी सारखी दुसरी कुठली वस्तू नाहीये. कारण अशी जगात कुठलीच वस्तू नाही जी आपल्याला हरी मिळू शकत नाही, आणि अशी जगात कुठलीच वस्तू नाही जी आपल्याला हरीपर्यंत नेऊ शकते. त्यामुळे हरी सम जगत कछु वस्तू नाही प्रेम सम पंथ नाही प्रेम भाव सम पंथ. म्हणजे या जगात हरी सारखी वस्तू नाही, भावासारखा पंथ नाही, सद्गुरु सम सज्जन नाही. या जगात सद्गुरु सारखा सज्जन माणूस नाही, आणि या जगात गीतेसारखा ग्रंथ नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर टीका केली आणि ती गीतेवर टीका करून त्या गीतेला ज्ञानेश्वरीत अनुवादित केलं. पण परत ज्ञानेश्वरीवर टीका करून तीच ज्ञानेश्वरी 27 अभंगाच्या हरिपाठात अनुवादित केली. म्हणजे काय केलं की एकदम जास्त मोठं गुणगम्य ज्ञान छोटं करून सांगितलं. बघा, पंत आणि संत या दोन गोष्टीत खूप फरक आहे. संत अवघड गोष्ट सोपी करून सांगतात आणि पंत सोपी गोष्ट अजून अवघड करून सांगतात. एवढाच फरक आहे. दोन, ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठावर टीका केली आणि ज्ञानेश्वरीवर टीका करून हरिपाठ लिहिला. म्हणजे काय केलं,
मोठी गोष्ट छोटी करून सांगत नाही. पण या जगात छोटी गोष्ट मोठी करून सांगण्यात खूप जण खूप गोष्टी पटायचे. उदाहरणार्थ कसं माहितीये का, डोंगर पोखरून उंदीर काढणे. म्हणजे उदाहरणार्थ एक सुभाषित सांगून पटतो. अलिकुल वहनाचे निवहना आमित होते, शशीधर वहनाने ताडण केले. नदीपती रिपुसुत वैर्याचा तात भंगून गेला. रविसुत कर्णमयी संगे फार दुःखित झाला. म्हणजे काय, अलिकुल वहनाचे निवहना आमित होते. म्हणजे आली म्हणजे भुंगा, तो ज्याच्यात राहतो ते पाणी आणत होते. शशीधर वहनाने ताडिले. म्हणजे जाताना शशीधर वहन म्हणजे कोण, शशी म्हणजे चंद्र, ज्याच्या मस्तकावर आहे असा शंकर, त्याचं वाहन नंदी, त्या नंदीने मारलं. नदीपती रिपुसुत वैर्याचा तात भंगून गेला. म्हणजे नदीचा पती समुद्र, त्याचा वैरी अगस्ती, आणि त्या अगस्तीच्या वडिलांचं जे अगस्तीचं ज्याच्यातून उत्पन्न झाले असे त्यांचे वडील म्हणजे कुंभ, ते भंगून गेलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, आडव्या बाजूला पडले आणि त्याच्यामुळे माझ्या कानाला लागलं. एवढंच सांगायला एवढं मोठं सुभाषित तयार केलं तसं. आता तुम्ही पहा, हरिपाठ हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, तसा सर्वश्रेष्ठ शास्त्र. कारण हरिपाठाला तुम्ही झोपेतून उठा, विचारा हरिपाठा काय करू नये, वायातून दुर्गमी नगाली मन. काय करावं, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सर्व शुभ गोडी शाय शास्त्रानी वडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. हरिपाठा काय करावं, पूर्ण वेळ हरिपाठात मग्न राहा, देवाच्या कीर्तनात एक अर्धा क्षण सुद्धा वाया घालू नको. ज्ञानदेव म्हणे जपमाला अंतरी दरोनी श्रीहरी जपेक सदा. म्हणजे तो हरिपाठ ग्रंथ तसा शास्त्र बन. आता तुम्ही बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, तरी पण हरिपाठ का लिहावा लागला? कारण ज्ञानेश्वरी अमृतानुभव, ज्ञानेश्वरी अमृतानुभव, चांगदेव 65 हे ग्रंथ सामान्यांना पेलवणारे नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यासाठी अधिकारी सांगितलंय, सुमनु, शुद्धमती, आनंद, आनंदगती, गौपे त्रया प्रति चाळ विजय सुख. म्हणजे त्या हरिपाठाचा, त्या ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. कुणाचा पण अधिकारी कोण पण असतो का? उदाहरणार्थ समजा सप्त्यामध्ये विना घ्यायचा, पण आता कांदे मटण खाऊ लागला, घेता येईल का? गळ्यात नाही घेता येणार. कारण त्याचा अधिकारी तसा असावा लागतो. त्याचा अधिकार, त्याचा अधिकारी त्या गोष्टीतला असावा लागतो. आता ज्ञानेश्वरीचा अमृत अनुभवाचा अधिकारी कोण आहे? सुमन, चांगलं मन. चांगलं मन असेल ना तर मग एक वेळ ज्ञानेश्वरीचा साधक म्हणून आपल्याला ओळखते. तू का म्हणे मोकळे मन, नारायण
प्रकारचा असला पाहिजे. 2 शुद्ध मती. शुद्ध मती म्हणजे चांगली बुद्धी. उदाहरणार्थ कसं, हा गावात सप्ताह आहे तर मग तिथं जाऊन जरा दान पुण्य करावं, ही बुद्धी म्हणजे शुद्ध मती. अशी बुद्धी नाही, अरे त्याने पण नांगर आणलाय मी पण नांगर आणतो, अजून थोडा बांध फोडतो, ही बुद्धी म्हणजे चांगली बुद्धी नाही, ही झाली दुर्बुद्धी. चांगली बुद्धी, शुद्ध मती, चांगल्या मतीचा. शुद्ध मती म्हणजे कसं माहितीये का, ओल्लं शेण आहे ओल्लं शेण, पेटवणारा पेटतो पण ते नाही पेटत. 2 गौऱ्या 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 पेटवल्या पेटवल्या फुकाने फूक मारून मारून मग पेटतात. आणि 3 कापूर, त्याला आग लागल्या तो पेटतो. कापुराच्या वाती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. आईच्या समाप्ती झाल्या ज्योती. कापुराच्या वाती, कापुराच्या वाती उजळल्या कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली नाहीसे. म्हणजे कसं, एखादा बघा विद्यार्थी असतो, गुरुने किती पण शिकवू द्या तरी तो नाही शिकत. दुसरा खूप ओरडायला लागतं, खूप सांगायला लागतं, काठी घेऊन मागं थांबायला लागतं, तेव्हा शिकतो. आणि 3 सांगितल्या कळलं. तसा कोण होता, अर्जुन. जर श्रीकृष्ण युक्ती सागरा हा, अर्जुन अगस्तीचा हा दुसरा. म्हणजे जर श्रीकृष्णाची युक्ती ही सागरासारखी तर तो सागर प्राशन करणारा सुद्धा अगस्ती सारखा असावा. कारण हे अगस्ती बाबा म्हणजे लय विचित्र. विचित्र म्हणजे राक्षस घाबरायचे. कारण राक्षसांचं कसं होतं, देवाची काहीतरी कण काढून जायचे आणि देव मारायला आले की मग हळूच समुद्रात जाऊन लपून बसायचे. पण अगस्त्य ऋषींनी काय केलं, आकाश समुद्राच्या समुद्रात पिऊन टाकला. म्हणजे जर श्रीकृष्णाची युक्ती ही समुद्रासारखी तर ते युक्तीचं ते झेलणारा तो पण अगस्ती सारखा असावा, म्हणजे अर्जुनासारखा असावा. सुमनो, शुद्धमती, आनंदक, निंदा न करणारा असावा. आनंदक, कारण कुणाची निंदा करू नये. पण हा, आपण जरी कुणाची निंदा करावी नाही ना तर आपली निंदा करायला कोणतरी असावा. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर कधी पण शेजारी असावे. कारण निंदक काय करतो, आपल्याला जे पाण्याने धुवावं लागतं, साबणाने धुवावं लागतं, ते तो चाटूनच धुवून काढतो. म्हणून निंदक असावा. आणि तो पण निंदक बिना जेवण घालता, बिना पाणी प्यायला देता ही सगळी कामं करतो. निंदक नेहरे अंगण कुटी चवाय, बिना साबू बिना पाणी निर्मल करी सुभाय. म्हणजे काय, निंदक आपल्या अंगणात असावा. कारण तो बिना साबू बिना पाणी निर्मल करी सुभाय. कबीर महाराज म्हणतात, कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा, झूठा दो नरक में जावे, सच्चा वैकुंठ में बैठा रे. निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा,
बात कबीर जी की। कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा, झूठा तो नरक में जावे, सच्चा वैकुंठ बैठा। निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की। कुणाची निंदा करू नये। 4 अनन्यवती इति या प्रति अनन्यवती गौपेत्रया प्रति चारिजे सुख। म्हणजे ज्ञानेश्वरी अमृत अनुभव या सर्वांचा ज्ञान पेलवणारा, हा चांगल्या मनाचा, चपळ बुद्धीचा, कुणाची निंदा न करणारा आणि अनन्य गती असावा। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठ लिहावा लागला। विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानेश्वरीचं सुख पेलवणारा तसा असला पाहिजे। आता बघा, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधवल्या। एवढं सोपं आहे काय की देवाच्या द्वारात उभा राहिलो आणि चारी मुक्ती साध्य झाल्या? एवढं सोपं आहे? नाही नाही नाही। दार देवाला असतात की दार देवळाला असतात? दार देवाला असतात की देवळाला? देवळाला दार असतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देऊळाचे द्वारी पडवे उभे जन्मभरी। देऊळाचे द्वारी बडवे उभे जन्मभरी। देवाचं द्वार, आता आपल्याला या चरणातील ना प्रत्येक शब्दाचा वाचार्थ घ्यावा लागणार। पहिला देवाचं द्वार करण्यासाठी देव तरी कळला पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्णते ते, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाने दुरी सारोनिया। म्हणजे सत्य, ज्ञान आणि आनंद हे तिने एकत्रित झालं की तिथे रूप पण नसतं, गुण पण नसतो, वर्ण पण नसतं, पण तिथे देव असतो। मग आपल्याकडे सत्य, ज्ञान, आनंद आहे का? आपल्याकडे सत्य आहे का? सत्य आपल्याकडे नाही। उदाहरण, एखाद्याचे समजा घरच्याला एखाद्याचे 10-20 हजार रुपये घेतले आणि 2 महिन्यांनी परत करतो म्हणून सांगितलं। 2 महिने झाले, परत करण्याची वेळ आली, धरतोय तर मग ते दारे धरतोय आणि सांगतोय, हा जरा तालुक्याला आलोय, घरी आल्यावर मग भेटू आपण। म्हणजे आपल्याकडे सत्य नाहीये, ज्ञान, आपल्याकडे ज्ञान सुद्धा नाहीये। कारण आपण ज्ञान मिळवायसाठी भक्ती करतोच कुठं? कारण जिथं भक्ती आहे तिथंच ज्ञान आहे। पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येतो। स्थिर केली जे आचपळ होती, मार्गे लावू द्या लावी दे पंथीला। म्हणजे भक्तीने पुढे हात धरावा लागतो, मग माग धर्म ज्ञान हे सर्व। दुसरं प्रमाण, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी जितले महिमान। भक्ती देते मूळ, ज्ञान देते फळ, वैराग्य देते केवळ फलाने फुल। म्हणजे ज्ञानाचा जन्म हाच भक्तीच्या पोटात आहे, भक्तीच्या उदरात ज्ञान जन्माला येते। आता इथे सांगा, कोण कोण देवाची खरं भक्ती करतो? खरी भक्ती देवाची कोण नाही देवाची भक्ती करत? आजकाल कोण नाही देवाची भक्ती करत? कारण काय काय जण असतात मागे बसून टवाळक्या करायच्या, पण आम्ही देवाची भक्ती करतो म्हणतो, पण खरं ते देवाची भक्ती करतात का? नाही। आता ज्याला मी बोललो त्यांनी समजून जावं, पण खरंच आपण देवाची भक्ती करत
देवाची भक्ती करायला पण पुण्य लय लागतं. तिळे तिळे पुण्य साचा पडे, हे तो भूत जन्मी आतुडे, नाम तुझे वाचेसे आतुडे, समागम घडे संतांचे. म्हणजे तीळ तीळ भर पुण्य साचलं पाहिजे, त्यानंतर मग तुझं नाव हे मुखाला येतं. असंच ना देवाचं नाव मुखाला घेत आहे, खूप पुण्य करायला लागतं, तेव्हा ते देवाचं नाव मुखी येतं. आता ज्ञानाच्या उदरात सुख आहे, भक्ती आहे, भक्ती. पण आपण पहिला भक्तीच करत नाही तर ज्ञान कसं मिळेल? आणि ज्ञान न मिळण्याचा तंटा मागच्याच काय 7-8 दिवसांपूर्वी झाला. पहलगाम बिन कारण 26 जणांना मरून घ्यावं लागलं, मार खाऊन मरावं लागलं. का? ज्ञान नव्हतं. अरे समोर एक भले की 6 ते 7 जण असू द्या, पण तिथं आपल्या धर्माचे, हिंदू धर्माचे 200 ते 300 तरी जण असतील जास्तीत जास्त. बघा किती पण एकदम दाऊद यांचा एक वेळ शार्प शूटर असू द्या, पण 50 जणांनी एकदाच मारायला सुरुवात केल्यावर तो कुणाला गोळी मारत बसेल? भले दाऊद यांचा शार्प शूटर आला तुम्ही, पण 50 जणांनी एकदा मारल्यावर तिथं 200-300 तर हिंदू बांधव असतील. 6 जणांचा तुम्ही रेशिओ काढा, घरी गेल्यावर काढा. 50 जणांनी एकाला मारलं तरी जास्तीत जास्त मध्ये 10-15 जण गेले असते, पण जे गेले होते ते स्वतःचं नाव लौकिक करून गेले असते, असेच नसते गेले. पण काय? ज्ञान नाहीये, ज्ञान कमी पडतं. एक वेळ आता उदाहरणार्थ समजा समोरचा तुम्हाला मारणार आहे म्हणूनच आला, मग अशा ठिकाणी आपल्याला पण माहिती आहे आता इथं मारामारी करावी तर लागणारच आहे, पण त्यापेक्षा एक तर मारून नाहीतर मार खाऊन मेलेलं काय वाईट आहे? कारण असं पण होईल ना, अरे वो भी एक शख्स था जो मार खाते खाते मर गया, मार देते देते मर गया. इतके बांधव होते तिथे हिंदू, पण कोणच एकत्र आलं नाही, कुणीच त्या दिशेने पाऊल घेतला नाही. का नाही घेतला? एकी नाही आपले. तिथे तर एक माणूस असं म्हणाला, जेव्हा तो अतिरेकी म्हणाला हा कुराण वाच, तर तू काय म्हणाला माहितीये का? अरे मी हिंदू असून मी कधी माझा धर्मग्रंथ वाचलो नाही, मी तुझा धर्मग्रंथ कुठे वाचलो? जेव्हा कलमा पडायला सांगितला ना, तेव्हा तो माणूस म्हणतो मी हिंदू असून माझा ग्रंथ वाचला नाही, तुझा कलमा मी कुठून वाचला? इतकी दुर्दैवी परिस्थिती, इतकी दुर्दैवी परिस्थिती. का? ज्ञान नव्हतं. कारण जर हिंदुस्थानात राहून आपल्या मरण्यामागचं कारण जर हिंदू होत असेल ना, याच्यापेक्षा मोठी लज्जास्पद गोष्ट कुठलीच नाही. आणि जरी असंच चालत राहिलं ना, तर आपला पण ना इराण बनवायला फक्त 5 वर्ष, फक्त 5 वर्ष लागतील आपला इराण बनायला. पहिल्या त्या इराण देशामध्ये 90% पारशी लोक होती, पण परप्रांतीय लोंढे थांबवले गेले नाहीत. त्यामुळे आता तिथे पूर्ण म्हणजे पूर्ण तो एकाच धर्माच्या खाली राहणारा तो देश झाला, इराण. आपलं पण तसं व्हायला खूप दिवस लागणार नाही. ज्ञान नाहीये, ज्ञान तिथं एकाला पण कळलं नाही, त्याने हा तो मारायला आलायच तर एकाची बंदूक घ्यावी आणि तिथून पुढे मग बाकीच्यांना पण गोळ्या माराव्या. ज्ञान नाही आलं कुणाच्या डोक्यात. आणि हा आपली सिक्युरिटी, आपला बचाव प्रत्येक वेळी पोलीसच करणार नाही. आपला बचाव प्रत्येक वेळी पोलीस, प्रत्येक वेळी आर्मी नाही करणार. स्वतःचा बचाव आहे ना, स्वतःला पण करावा लागणार. कारण समोरचा जर तुम्हाला मारायला आलाय, आणि मला तर वाटतं आजकाल शाळेमध्ये आहे ना, थोडं का होईना हे सर्व बचावाचं शिकवावं. कारण त्यांच्या ते
धर्मस्थळात ते शिकवलं जातं. आपल्या धर्मस्थळात ते शिकवलं जात नाही, निदान शाळेत तरी ते शिकवावं. ज्ञान नाही, भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान. भक्ती, सत्य, ज्ञान आणि आनंद. आणि आपल्या जीवनात आनंद तर नाहीच. आनंद आहे का आपल्या जीवनात? आपल्या जीवनात आनंद नाही. मकार आली किती लाखाची? 2 लाखाची. 2 लाखाची झाली, 1,80,000 तर खर्च झाला, आता कसं करायचं? असं असतं आपलं. किती पण चांगली गोष्ट होऊ द्या, आपण त्याच्यात आनंद नाही भेटू शकत. मग देव कसा भेटेल? हे झाला देव. आता देवाचा द्वार काय? भक्ती. भक्तीचं द्वार म्हणजे देवाचं द्वार. देवाच्या द्वारी म्हणजे भक्तीच्या द्वारी उभा. उभा या शब्दाचा आपल्याला वाच्यार्थ नाही, लक्षणार्थ घ्यायचा. लक्षणार्थ काय उभाचा? उभा म्हणजे तत्पर. आता तुम्ही बघा, निवडणुकीला जर उमेदवार उभा असेल तर आपण काय म्हणतो? हा, हे अमुक तमुक उभा आहे कडे, अमुक तमुक उभा आहे. म्हणजे तो जो उमेदवार उभा राहिलेला असतो तो काय पूर्ण निवडणूक होस्तोवर बसतच नाही का? बसतो. पण इथं उभाचा वाच्यार्थ लक्षणार्थ काय घ्यायचा? उभा म्हणजे तत्पर. मग तेच सांगतो ना तो की मी तुमची, मला तुम्ही निवडून द्या, मी तुमची सेवा करण्यासाठी तत्पर आहे. आणि एकदा निवडून दिला की परत कधीच तेल लावून विचारत नाही आपल्याला, तेल लावून. असं करतात. उभा म्हणजे तत्पर. हे तर आता अशा महानगरपालिकेच्या निवडणुकांचं झालं. खासदारकीच्या निवडणुकींना तर आहे ना पूर्ण स्टेजच्या स्टेज भरलेला असतो. मग तिथं आता यांच्या वयाची माणसं विचारतात मग तिथल्या तरुण सुशिक्षित मुलांना, ते निवडणुकीला कोण उभा आहे रे? मग तो सांगतो ते काळ्या दाढीवालं, त्याच्या बाजूचं तांबड्या पट्टीवर, त्याच्या बाजूचं ते बिना चष्मेवालं, आणि त्याच्या बाजूचं ते पांढऱ्या दाढीवालं ना, त्याच्या बाजूचं जे खांबाला टेकून बसलंय ना कडे, तेच उभा आहे. जे बसलंय तेच उभा आहे. म्हणजे मराठी भाषेचा अर्थ आहे ना असं हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे ना. असं या शब्दाचा अर्थ कसा आहे माहितीये? उदाहरणार्थ बघा, अरे काल गावात जरा म्हाताऱ्या माणसाची बडबड चाललेली आहे. असं असं काय बडबड चाललेली? उद्या गावात निवडणुकीला राहिलेला उमेदवार येणार आहे. असं असं म्हणजे कसं? जसं तोंड करेल तसं. असं म्हणजे जसं तोंड करेल तसं. उभा आहे म्हणजे तो बसलेला नाही. आणि इथं तर उभा आहे. मुंबईला तर ते घाटकोपर पूर्व आहे ना, तिथं तर एका उमेदवाराचा पाय तुटलेला, तरी तो निवडणुकीला उभा होता. म्हणजे उभा म्हणजे तत्पर. भक्तीचे देवाचे द्वार म्हणजे भक्ती. भक्ती करण्यासाठी तत्पर. क्षणभरी. क्षणभरी म्हणजे काय? फक्त एक क्षण का? नाही. क्षणभरी याचा इथे अर्थ जन्मभरी घ्यायचा आहे. जन्मभरी. जन्मभरी हा अर्थ का घ्यायचा? कारण क्षणभरी. आता तुम्ही बघा, क्षणभरी म्हणजे काय? जन्मभर अर्थ घ्यायचा. उदाहरणार्थ बघा, एखाद्या मोठ्या महाराजाचे कीर्तन असेल आणि त्यांनी कीर्तनात सांगितलं व्यसन करू नका, दारू पिऊ नका. तुम्ही पहा, कधीच माणूस दारू पित नाही. एखादा दारू पिणारा रस्त्यातून आला आणि म्हणाला, अरे सुन लोगे हमने शराब पी है, तर ऐका, अरे अभी तक शराब पीने वाला इस दुनिया में पैदा नहीं हुआ. तुम क्या शराब पियोगे? शराब तुमको पिएगी. शराब तुम्हारी खानदान पिएगी. शराब तुम्हारी इज्जत पिएगी. जान जान क्या पीते हो? प्याला पियो हरि नाम का, जिंदगी सुधर जाएगी. जान जान प्याला क्या पीते हो? प्याला पियो हरि नाम का, जिंदगी सुधर जाएगी.
म्हणजे उदाहरणार्थ गेला आणि कळलं की हा आता आता एखाद्याच्या मनावर जर परिवर्तन घडलं की आता दारू सोडायचे, मग गेला डॉक्टरकडे, डॉक्टर साहेब काल रात्री आमच्या आमच्याचं कीर्तन ऐकलं आणि आज ठरवलं दारू सोडायची. तुला दारू सोडता येणार नाही बे. तू दारू सोडली तर तुझ्या अंगातली तरतरी जाईल. तुला सकाळी उठल्यावर येणारा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम करता येणार नाही. त्यासाठी तुझ्या पोटावर खूप ताण येईल असं सांगतात. मग काय कमी करण्याचा उपाय? हा, कमी करण्याचा उपाय. आता किती पिता? आता दिवसाला 2 पॅक. आजपासून दिवसाला 1च पॅक प्यायची या 15 दिवसांनी. आता 1 पॅक पिला साहेब, आता अर्धा, एका दिवसाला अर्धा. हा, 15 दिवसांनी परत आहे. आला 15 दिवसांनी. आता 2 दिवसाला परत आला. आता 4 दिवसाला 1 परत आला. आता आठवड्याला 1. आता 15 दिवसाला 1. आता अमावस्या तो अमावस्या. आता 6 महिने टू 6 महिने. आता गटारी अमावस्या ते गटारी अमावस्या. आणि आता पिऊच नको. म्हणजे ऐकलं किती वेळ? क्षणभर. परिवर्तन किती केलं? जन्मभर. म्हणजे देवाचे द्वार. आता देवाचे द्वार म्हणजे काय? येथे सेवा हा दारवंटा. सेवा हाच ते दारवंट आहे. भक्ती जोडावी. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिला कारण ते 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला कळलं नाही. आपल्याला काय कळेल? उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग दिलं. नामदेव महाराज म्हणतात आम्ही भक्ती जोडली आणि त्यामुळं आम्हाला तुझं दर्शन प्राप्त झालं. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती जने तुझी प्राप्ती झाली देवा. झाली आणि त्याच्यामुळे काय झालं? तुझी प्राप्ती झाली आम्हाला. जीवन क्षणभरी म्हणतात. क्षणभरी म्हणजे जन्मभरी. त्याचा अर्थ काय झाला की भक्ती करण्यासाठी जो जन्मभर तत्पर आहे त्याला 4 मुक्त्या प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल. प्राप्त होतात. आता 4 मुक्ती कुठल्या? मुक्ती असावी कशातून? चिंतेतून मुक्ती असते. आपल्याला चिंता झाली आणि मग त्याच्यावर काहीतरी निवारण मिळालं, हा आता बरं झालं, ह्याच्यातून मोकळा झालं, ह्याच्यातून मुक्त झालं. म्हणून तर शाळेच्या पाठीवर लिहिलेलं असतं बघा, तंबाखू मुक्त शाळा, व्यसन मुक्त शाळा. पण त्या बाहेरच्या वाचणाऱ्यांना काय माहित? आतमध्ये मास्तरच पोरांना सांगतोय, बाळ्या एवढी बिडी पेटून आण रे. अशा शाळा. मुक्ती, चिंतेतून मुक्ती. आता 4 मुक्त्या कुठल्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि मग सायुज्यता. आता बघा, तुम्हाला जीवनात 3 चिंता आहेत. कुठल्या? वीज येत नाही, पाणी येत नाही आणि सरकारी ऑफिसातली कामं होत नाही. पहिली मुक्ती सलोकता. आता आमदार साहेब आहे ना, आमदार साहेब, त्या लोकांमध्ये राहून बसायचं, म्हणजे त्यांच्या सोसायटीतच घर यायचं, त्यांच्या घराच्या समोर. आता त्यांचा जो डाम आहे आणि आपला डाम वेगळा
नाही. आता आमदारांनी जरी त्या खटकेने लाईट घेतली असेल तरी आपल्याला पण त्या दांबत्यून लाईट होणार. मग विजेची चिंता मिटली, सलोकता केली म्हणून समीपता अजून थोडे जवळ गेले. आता काय झालं, पाणी नाही येत होतं. आता अख्ख्या तालुक्याचं जरी पाणी बंद झालं, अख्ख्या तालुक्यात जरी सुका दुष्काळ आला तरी पण आमदाराच्या घरी पाण्याचा टँकर येणार आहे. मग त्या पाण्याच्या टँकर मधून पाणी साहजिकच भेटेल. 4-3 स्वरूपात सरकारी ऑफिसातली कामं होत नाही. मग काय करावं लागेल, आमदाराचा पीए बनायचं, पर्सनल असिस्टंट. ह्याच्यामुळे काय होणार, आता बघा तुम्ही आमदारासारखी सेम किंमत त्याच्या पीएला असते. पीएला म्हणजे कसं माहितीये का, आता तुम्हाला काय काम करायचंय ना, पहिलं ते पर्सनल असिस्टंटला तुम्हाला भेटायला लागतं. आणि त्यात पण नाही, आता उदाहरणार्थ समजा एवढं चुकीचं जरी काम आहे तरी त्या आमदार साहेबांची सही पाहिजे त्याच्यावर. तर आमदार साहेबांना वेगळे टेबलाच्या घालून 25 द्यायचे आणि त्या आमदाराला भेटायला ते पीएला वेगळे द्यायचे. म्हणजे सरकारी ऑफिसातली कामं होत नाही तर त्या आमदार साहेबांचा पे बनायचा. म्हणजे जेवढे आमदाराला फोन जाणार आहे तेवढे आधी पेला जाणार आहे. म्हणजे स्वरूपता झाली. आता सायुज्यता, आमदारच व्हायचं, आमदारच व्हायचं. आणि आमदार झाल्यावर काय करायचं, लोकांना लुटत राहायचं. आता तुम्ही बघा, देवाचं द्वार, भक्तीचं द्वार, आपल्याला 4 मुक्त्या साध्य करायच्या असतील ना, भक्तीच्या द्वारात उभं राहणार. द्वार पण नाही येतो. पैसा पाहिजे, श्रीमंताच्या दारात उभे राहा. सत्ता पाहिजे, दिल्लीच्या द्वारात उभं राहायचं. बघा तुम्ही, जसा 22 डिसेंबरला विधानसभेचा निकाल लागला ना, बीजेपीच्या बीजेपीच्या 133 सीटा होत्या, शिंदे गटाच्या 87 होत्या आणि राष्ट्रवादीच्या 65 होत्या वाटतं. आणि मग असं जेव्हा कळलं तितक्यात मीडियावाले बघा अजित पवार निघाले दिल्लीला. कशाला, मुख्यमंत्री व्हायचंय. अजित पवारांपाठोपाठ एकनाथ शिंदे निघाले. हे दोघं निघायच्या अगोदर देवेंद्र फडणवीस पहिलाच पीएम मोदींसोबत चहा पितात. असे म्हणजे जर सत्ता पाहिजे ना तर दिल्लीच्या केंद्रात जाऊन उभं राहायचं, कारण तिथे सत्ता मिळणार. तसं जर 4 मुक्ती पाहिजे तर भक्तीच्या द्वारात उभं राहायचं. 4 मुक्ती, आता या 4 मुक्ती संसारातल्या विषयाचे सांगितले. आता त्या परमार्थात कशा, मग पहा परमार्थात कसं, मग सलोकता म्हणजे जिथं सत्ता असेल तिथे जाऊन थांबायचं. 2 समीपता, तिथल्या वारकऱ्यांमध्ये जाऊन मिसळायचं. 3 स्वरूपता म्हणजे संतांसारखं बनायचं. तसे आमदाराचा पीए कोण पण असेल तसा देवाचे पीए संत, स्वरूपता संत बनायचं. आणि 4 देवच बनायचं. 4 देवच बनायचं म्हणजे 4 मुक्ती प्राप्त करायच्या असतील तर भक्तीच्या द्वारात उभं राहायचं. हेच ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देवाची दारी उभा क्षण भरी, देवाची दारी उभा क्षण भरी.
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. सतत देवाचं नाम चिंतन करत राहा. का पण देवाचं नाम चिंतन करायचं पण कुठल्या हरिमुखे म्हणा. कारण देवाला नाम पण देत. काना तेरो नाम चिदारो मेना लिखो बन कोत्री रोज रोज बदले मुकाम मेना लिखो बन कोत्री. म्हणजे काय देवा तुझी नावच आधार आहे. मी कुठलं नाव वाचू देवा. तू रोज मुक्काम बदलतो. पत्र कुठल्या गावाला पाठवू असे. देवाची नावं लई आहेत पण नावं जरा चांगली असावी. देवाची नावं असावी. आजकालची नावं वा वा वा. एकाचं तर नाव काय होतं माहितीये का अब्दुल राम मेंडिस. आता ह्या नावाचा धर्म कुठला समजावा. अब्दुल राम मेंडिस किंवा फर्नांडिस अशी नाव आहेत आजकाल. बघा आता तुम्ही पहा नाव. आता एक आहे ना ठणठणपाल नावाचा माणूस होता. ठणठणपाल. त्याला सगळे ठणठणपाल म्हणून चिडवायचे कारण तो असा होता ना. त्याला म्हणायचे ठणठणपाल आला ठणठणपाल आला. तो दुसऱ्या गावात गेला पुढच्या गावात गेला. म्हणलं आता नाव बदलायचं. तिथं बघितलं हा आजीबाई काय करता. काय नाही गौऱ्या वेचती. नाव काय लक्ष्मी. त्याच्या पुढच्या गावात गेला. काय आजोबा काय करता. भीक मागतो भीक. नाव काय धनपा. तिसऱ्या गावात गेला आणि प्रेत यात्रा निघाली आणि मग बोलला तो म्हणाला हे काय आहे. तर तो म्हणाला हे माणूस मेला त्याला घेऊन चालला. माणसाचं नाव काय होतं अमरपाल. तो गालातल्या गालात हसून म्हणाला लक्ष्मी तो कंडा विनत भीक मागे धनपाल. अमरपाल तो सोते मर गया मैं भी अच्छा ठणठणपाल. म्हणजे लक्ष्मी गौऱ्या वेचते. धनपाल भीक मागतो आणि अमरपाल झोपेत गेला. मग मी ठणठणपाल लय चांगला. कारण नाव ही पण शोभन अशी असावी. शांती नको नकोची भांडणं आणती अशी नावं नसावी. देवाची नावं ठेवली. पहिला बघा नावं लय चांगली असायची. नाव सगळी नदींची नावं असायची पण घरात पाणी नसायचं. विठ्ठल विठ्ठल नावं लय चांगली पण त्या नावांना काहीतरी अर्थ पण असावा. देवाचं नाव हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करू नये. कारण देवाचं नाव घेताना पुण्याची गणना करू नये. कारण कसे असे जगात एक क्षण पण नाही ज्या क्षणाला तुम्हाला पुण्य मिळत नाही. तुम्ही कर्म पण कुठलं करत राहा. कुठलंही कर्म करत राहा. ते कर्म केल्याच्या नंतर एक तर पुण्य किंवा एक तर पाप हे भोगायलाच मिळतं. पण कधी कधी पुण्य करायला जाताना पाप होतं आणि पाप करायला जाताना पुण्य होतं. उदाहरणार्थ एक साधू उन्हाळ्याच्या दिवसात झाडाच्या खाली बसलेले. तर एक स्त्री तिथून रस्त्याने चालली. म्हटले अरे 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 कसे बाबाजी बसले आणि त्याने त्यांच्या अंगाला तेल लावलं. पण झालं काय मुंग्यांनी तिथं त्या बाबांच्या अंगावर चढून त्यांना चावायला सुरुवात केली. तितक्यात इकडून उसाच्या फळातून 10-15 टपोळकी पोरं बाहेर निघाली आणि आल्यावर त्यांनी
अंगावर उसाची सारखी टाकली पण त्या मुंग्या खाली उतरल्या आणि साधू बाबांच्या मुंग्या चावायच्या बंद झाल्या. म्हणजे पुण्य करायला जातं आणि पुण्य करायला गेल्यावर पाप होतं आणि पाप करायला गेल्यावर पुण्य होतं. उदाहरणार्थ बघा, काशीला ना पाप धुवायला गेलतो. काशीला ना मी पाप धुवायला गेलतो पण तिथं मारामारी करून आम्हाला पाप केलं. म्हणजे कसं माहितीये का, कर्म करने जाता हूँ कांड हो जाता है अशी गत झाली. म्हणजे चांगलं कर्म करायला गेलं तरी काहीतरी बिघडून बसतं. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाचं नाव घेतल्यावर पण आहे ना कधी कधी आपल्याला असं वाटतं देवाचं नामस्मरण करून काय भेटणार आहे. देवाचं नामस्मरण केल्यावर खूप काय काय मिळतं, खूप काय काय. कारण आहे ना, तुम्ही पहा बघा की बरीच माणसं अशी असतात जी म्हणतात हे कुठे देव काय नसतं, देवाला मी नाही. आणि मग त्यांना विचारलं ना काय हो तुम्हाला खरं बोललेलं आवडतं का. हा मला तर लय खरं बोललेलं आवडतं, जर कोण खोटं बोलले ना मला लय राग येतो. ज्ञान दुसरं काय. आणि मग त्याला विचारायचं तुम्हाला ज्ञानी बनलेलं आवडतं का. हा मला ज्ञानी बनलेलं आवडतं. तुम्हाला जीवनात आनंद पाहिजे का. हा मला जीवनात आनंद पाहिजे. झालं ना बाबा, सत्य ज्ञान आनंद झालाच की देव. आणि मग काय त्यात देव नाही मानायचा प्रश्न राहिला. त्यामुळे भक्ती करण्यासाठी जो जन्मभर तत्पर आहे त्याला चारी मुक्त्या प्राप्त होतात. म्हणून काय करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. हेच अभंगाचे दुसरे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे जीवे वेग उपरी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. या संसारात राहू नये ना वेग धरा. कशाला संसार करायला वेग नका धरू. आधीच तुम्ही त्याच्यात गुटमळलाय. संसारात राहू नये ना परमार्थासाठी वेग करा. कारण माणूस या संसारात या विषयात खूप भुललाय. तुकाराम महाराज म्हणतात विषय ओढे भुलले जीव आता यांची कोण करील किव न उपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेव. म्हणजे माणूस हा विषयात रममान झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, विषय ओढे भुलले जीव आता यांची कोण करील किंवा आता यांची कोण किव करणार. न उपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेव.
धरावा कशाचा या संसारातून पैल तराला पोहत जाण्याचा वेग करावा कारण हे जाणार आहे एक ना एक दिवस नाशिवंत देव जाणार आहे सगळं आयुष्य खातो मला सावधान हा देव नाशिवंत आहे मदलसेचं एक प्रमाणे मदलसेच्या अभंगात हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वैशर्व घातले हे जरी नाही काले मग दुसरा येईल हे जरी नाही काले हे जरी नाही काले मग दुसरा येईल हे जरी नाही काले सरती शेवटी बा काल बांधून येईल सरती शेवटी बा सरती शेवटी बा काल बांधून देईल सरती शेवटी बा सरती शेवटी बा काल बांधून येईल सरती शेवटी बा
बाह्य सदा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत या संसारातून उठा वेगू करा, पटकन उठा आणि काय करा, जीवनाला हरी या संसारा उठावे ग तेरा, हरी या संसारा उठावे ग तेरा, संसारा उठावे ग तेरा,
हेच सांगतायत की या संसारात आलाय ना मग पटकन उठा वेगू करा. हेच अभंगाच्या तिसऱ्या चरणात. असोनी संसारी जिवे गुरुसारी. असोनी संसारी जिवे गुरुसारी. ज्ञानदेव म्हणे व्यासांच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी नाही सांगत व्यासांची खूण येते आणि जिथे व्यासांची खूण येते ना तिथे ते खरंच समजावं. कारण या जगात जेवढं पण ज्ञान आहे ना तेवढं सगळं व्यासाचं उष्टय. कारण एकदा व्यासांनी पुरावा दिला ना की द्वारकेदारांना पांडवांच्या घरी, तर खरंच तसे. आणि द्वारकेदारांना पांडवांच्याच घरी का होता? कारण तिथं धर्म होता म्हणून द्वारकेदारांना पांडवाच्या घरी होता. पण आपल्याकडे आता आपण धर्म पाळत नाही. तुम्ही पहा इथे बसलेल्यांपैकी किती पालक असे आहेत जे रोज नित्यनेमाने आपल्या मुलांना मंदिरात आणतात. कोणच नाही आणत. का टिकेल आपला धर्म? काय कारण आहे ज्यामुळे आपला धर्म टिकेल? आज तुम्ही पहा एवढीशी मुलं शाळा सोडतात पण शुक्रवारचं जातात. बघा म्हणजे शाळा सुटली तरी चालेल पण आपल्या धर्मासाठी ते स्वतःच्या धर्मासाठी ते तितके जागृत आहेत. मग आपण बोलून काय फायदा नाही ना. अरे काय ते लोक तसेच येत रे, त्यांना मारामारीशिवाय करमतच नाही, त्यांना मारामारीशिवाय करमत नाही. मग पहिला आपण पण असंच होतो. आपल्याला पण मराठ्यांना हिंदूंना मारामारीशिवाय नव्हतं करमत. पण आपल्या पिढ्या अशा का झाल्या? इतिहास चुकीचा शिकवला आपल्याला. इतिहासात हेच शिकवलं. काय शिकवलं? परकीय आक्रांतीले ताकदवान होते. पण जेवढे परकीय आक्रांती ताकदवान होते तसे छत्रपती शिवाजी महाराज पण तितकेच ताकदवान होते. महाराणा प्रताप सुद्धा तितकेच ताकदवान होते. बाजीराव पेशवे सुद्धा तितकेच ताकदवान होते. आपल्याला एवढंच सांगितलं जातं काय अकबर हा कर्तबगार राजा होता. आपल्याला हे नाही सांगितलं गेलं की बाजीराव पेशव्यांच्या नानासाहेब पेशव्यांच्या घंटेंची आवाज ही इंग्लंड पर्यंत जायचा. हे कुठं आपल्याला शिकवलं गेलं? आपल्याला फक्त परकीय आक्रांतीचा इतिहास शिकवला गेला. आणि आता पण थोड्या दिवसांनी तेच होणार आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालं. आजकालची आपली तरुण पिढी आहे ना 19 फेब्रुवारीला तराडगेत विराट मोर्चा बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नसतात आणि म्हणतात राजे तुमची गरज आहे. अरे राजेंची गरज असायला ते यायला त्यांचे साथी पण नको का त्यांच्या सोबत? आजकाल आपण आपल्या धर्मासाठी इतके जागरूक राहिलोच नाही. आज आपला धर्म आपल्याला जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी प्रजा होती ना ती प्रजा ते हाल आपल्याला थोड्या दिवसात सहन करावे लागणार आहे. कारण तेव्हा पण
हेच होत होतं. स्त्रियांवर अत्याचार होत होते, प्रजा लुटली जात होती, स्वैराचार करत होती फक्त लोक. धर्मासाठी कोण नव्हतं. लोक मरणाला घाबरत होती, तुरुंगाला घाबरत होती. आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे आपलं जे स्वराज्य स्थापन करायच्या वेळी रोहिडेश्वराच्या त्या मंदिरात एक पोवाडा गातात. कुठला? रोहिडेच्या सांब साक्षीला ठेवलं त्या वेळेला मध्यरात्रीला बोला शिवबाल साऱ्या लोकांना का आपण जमलो या वेळा, का आपण जमलो या वेळा. सांगतो तुम्हाला राजे घरदार लुटलं चोरानं, हरे रान झालं जनवानं. किती कापती गाईची मान, किती कापती गाईच्या भाना. लागलं नाही गाईला कुंदूर तुमच्या गगनाला, लागलं नाही सर्वाला शिकार तुमच्या गगनाला. विश्वराज्य निर्माण करण्याचा आम्ही निश्चय केला. काय भिताय तुम्ही स्वर्गाला, काय भिताय तुम्ही स्वर्गाला. आज नाही उद्या गाव मरणाचा आला रे, मरणाचा भाव आला रे. नरकातले किडे नरकात करती बोलेला, काय तुम्ही तसले हो झाला, ते माणूस म्हणते तुम्हाला. नरकातले किडे नरकात करती बोलेला, काय तुम्ही तसले हो झाला, ते माणूस म्हणते तुम्हाला. काय भिताय तुम्ही तुरुंगाला, काय भिताय तुम्ही तुरुंगाला. देश हो सारा तुरुंगात झाला. नरक उजला रे, नरक उजला रे, नरक उजला रे. त्याचा तो दिवस उगवला, कट्यारीनं त्याच वेळेला शिवरायानं हात बोबसला. रक्ताच्या धारेनं रोहिडेश्वर भिजवला रे, रोहिडेश्वर भिजवला रे. त्याचा तो दिवस सुदिन उगवला रे, सुदिन उगवला रे. रोहिडेच्या सांब साक्षीला ठेवून त्या वेळेला आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना बोलतात. काय बोलतात? रोहिडेच्या सांब साक्षीला ठेवून त्या वेळेला मध्यरात्रीला बोलला शिवबाळ साऱ्या लोकांना, आपण इथे का जमलोय. का? रोहिडेच्या सांब साक्षीला ठेवून त्या वेळेला मध्यरात्रीला बोलला शिवबाळ साऱ्या लोकांना, का आपण जमलो या वेळा. सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला जियाजी. घरदार लुटलं चोरानं, परप्रांतीयांनी आपलं घरदार लुटलं. ते सोमनाथाचं मंदिर इतकं प्रचंड धनवान होतं की त्या आक्रमकाला ते मंदिर पूर्ण लुटायला आहे ना जवळजवळ 6 वर्ष लागले. इतका तिथला तो धनाचा साठा होता. घरदार लुटलं चोरानं, हैराण झालं जन्मानं. पूर्ण जन्माला हैराण केलं. गायीची किती कापती गायीची मान. जर तुम्ही गायीला राखू शकत नाही तर तुमच्या जीवनाला थोथू आहे. जर तुम्ही धर्म टिकवू शकत नाही तर तुमच्या त्या जीवनाला धिक्कार आहे, असं म्हणतायत शिवाजी महाराज. तुम्ही